घरामध्ये नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ. संविधान, स्वाभिमान आणि सत्तेचा माज. लोकशाहीत सत्तेच्या खुर्चीवर बसलेला माणूस मोठा नसतो, तर ज्या संविधानाने ती खुर्ची दिली ते संविधान आणि त्याचे निर्माते मोठे असतात. पण दुर्दैवाने आपल्या देशात आजही काही नेत्यांना सत्तेचा इतका माज येतो की त्यांना ज्यांच्यामुळे आपण इथवर पोहोचलो त्या महापुरुषांचे नाव घेण्याचेही विस्मरण होते. नामांतर लढा त्याने लिहिलेला इतिहास. 14 वर्षे हा आकडा साधा नाही. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे म्हणून तब्बल 14 वर्षे लढा चालला. हा केवळ नावाचा लढा नव्हता, तर तो अस्तित्वाचा लढा होता. या काळात कित्येक दलित वस्त्या जाळल्या गेल्या, माता भगिनींची विटंबना झाली आणि पोचीराम कांबळे सारख्या वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यावेळी काही नेते घरात नाही पीठ अन कशाला विद्यापीठ अशी हीन विधाने करत होते. ज्या बाबासाहेबांनी जगातील सर्वात मोठे संविधान देऊन प्रत्येकाच्या घरात भाकरीची सोय करण्याची ताकद दिली, त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणे ही विकृत मानसिकता होती. ही मनुवादी विचारसरणी आजही संपलेली नाही, ती फक्त रूप बदलून समोर येत आहे. तारीख जानेवारी 26. जो दिवस संविधानामुळेच आपल्याला मिळाला. राज्याचे मंत्री गिरीश महाजन भाषण करतात, पण त्यांच्या भाषणात संविधान निर्मात्याचे नावच नसते. अवधानाने राहून गेले असे म्हणून ते या गंभीर चुकीवर पांघरूण घालतात. पण साहेब, जर संविधान नसते तर तुम्ही मंत्री म्हणून त्या व्यासपीठावर उभे तरी राहू शकला असता का? पण तिथेच एक वाघीण उभी होती, पोलीस अधिकारी माधवी जाधव, ज्यांनी आपल्या नोकरीची पर्वा केली नाही, सस्पेन्शनची भीती बाळगली नाही, मंत्र्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आणि स्पष्ट शब्दांत सांगितले, माझ्या बाबासाहेबांचे नाव पुसू देणार नाही. संजय राऊत आणि दुटप्पी भूमिका. गंमत पहा, जेव्हा माधवी जाधव यांनी स्वाभिमान दाखवला तेव्हा संजय राऊत म्हणतात की विषय चिघळू नका. ज्यांच्या वारशावर हे नेते राजकारण करतात त्यांना जेव्हा महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा पोटदुखी का होते? माफी मागितली म्हणजे सर्व संपले का? जर संविधानाचे पद नसते तर आज संजय राऊतांना तरी कोण ओळखले असते? आज माधवी जाधव यांचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला आहे. पद आणि नोकरी येते आणि जाते, पण स्वाभिमान एकदा गेला की तो परत येत नाही. सत्तेच्या नशेत असलेल्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही आहात. आम्ही केवळ भक्त नाही, तर आम्ही त्या विचारांचे वारसदार आहोत ज्यांनी आम्हाला ताठकण्याने जगायला शिकवले आहे. माधवी जाधव यांच्या रूपाने आजही संविधानाप्रती असलेली निष्ठा जिवंत आहे. बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची चूक पत्रात घ्यावी. मीडियाशी घेण्याने मॅडम मला सस्पेंड केलं, मी दारूचे गाड्या उचली, माझी काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून देण्याने मला सस्पेंड करायचं करू शकता. मॅडम, बाबासाहेबांना सस्पेंड करायचं नाही. 26 जानेवारी पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानात फिरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली, पण जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात काढलं. हेच या देशाचे भाग्य आहे. जय भीम, जय संविधान.